पाहुयात महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज्य अभियान कार्यशाळेला पारे गावातून मोठा प्रतिसाद। विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी तोडकरे साहेब पारी तालुका सांगोला येथे आयोजित केलेल्या शासन स्तरावरील ग्रामस्तरीय मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज्य अभियानद्वारे घेण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करत असताना संपूर्ण राज्यामध्ये मोठा उत्साहाने या अभियानाचं सर्व गाव लोकांना मोठा सहवास व प्रशासन हातात हात घालून काम करणार आहे। त्यासाठी नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावातील नवनवीन कल्पनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत पारे येथे राबवण्यात येणाऱ्या सर्व शासनाच्या स्पर्धा पुरस्कार कामे योजना याची एकत्रीकरण करून याचा फायदा गावाला कसा होईल व गावातील शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे यासाठी हे अभियान दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत राबवले जाणार आहे। यामध्ये सुशासन, पंचायत सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणं, इतर योजनांचं अभिसरण करणं, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणं, उपजीविका निर्माण करणं या भव्य मुख्य घटकांना समोर ठेवून हे अभियान राबवले जाणार आहे। याद्वारे आपले गाव स्वच्छ, समृद्ध, जलयुक्त कसे होईल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या गावामध्ये आजपासून आपल्या गावाचा भविष्यासाठी काम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात श्रमदान करू। आपले गाव आदर्श बनवावे यासाठी आपण आपले कुटुंब कसे सांभाळतो त्याचप्रमाणे आपले गाव हे आपले कुटुंब आहे। गावातील घटतट, भांडण, तंटा, राजकीय, सामाजिक बाजूला ठेवून गावातील नागरिकांनी, महिलांनी, दानशूर व्यक्तींनी, अधिकारी वर्गांनी मदतीचा हात घेऊन 90 दिवसांच्या अभियान काळामध्ये गावाला मदत करायचं आहे। त्यासाठी आपलं गाव या स्पर्धेमध्ये चांगलं काम झाल्यास शासनाच्या वतीने अनेक बक्षिसाला पात्र होईल व रकमेतून आपल्या गावाचा राहिलेला विकास होण्यास मदत होईल। यासाठी सर्व घटकांनी यात भाग घेऊन गाव सुजलम सफलम करावे असे प्रतिपादन सांगोला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पारेगावचे नोडल अधिकारी श्री तोडकरी साहेब यांनी केले। यावेळी उपसरपंच संतोष पाटील म्हणाले की आम्ही सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना, पीक विमा योजना, पीक नोंदी, आयुष्यमान भारत कार्ड, प्रत्येक कुटुंबाकडून वृक्ष लागवड करणे व ग्रामपंचायत कर वसुली करणे तसेच अनेक प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून कुटुंबाला माहिती देणे, महिला बचत गटाचा सर्वे करून बचत गटांमध्ये सामावून करून यासाठी ग्रामपंचायत आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ होईल यासाठी शासकीय पदाधिकारी, निमशासकीय कर्मचारी टीमने काम करून या अभियानाला जास्तीत जास्त प्रोत्साहित होईल अशा पद्धतीने काम करू। आपलं गाव शासनाच्या या स्पर्धेमध्ये उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करील अशी संकल्पना मांडली। यावेळी ग्रामसेवक बबन अठराबुद्धे यांनी आपल्या गावाचा सर्वांगीण विकासामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी व इतर भाडेपट्टी कर हे महत्त्वाची भूमिका आहे, कारण ग्रामपंचायत हे कुटुंब आर्थिक घटकावर अवलंबून आहे। यासाठी जास्तीत जास्त वसुली करून 100% गाव वसूल करण्याचा या अभियानाचा मानस पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। यावेळी पारे श्री शिंदे भाऊसाहेब यांनी या अभियानात कालावधीत ग्रामस्थांना लागणारे दाखले, सातबारा, इतर शेतीचे दस्तऐवज व महसूल विभागामार्फत येणाऱ्या योजनांसाठी जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया अशी आशा व्यक्त केली। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बचत गटातील सदस्य व सर्व पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय किसनाबा गायकवाड होते। यासाठी सरपंच श्रीमती कांचनबाई चव्हाण, पशुधन अधिकारी नरावडे, कृषी अधिकारी कोळी, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड, नानासो गायकवाड, धनाजी गायकवाड, वामन बुवा, घोडके बुवा, नामदेव मानेसह अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे संपूर्ण राज्याला हेवा वाटणाऱ्या महिला पारेगावमध्ये आहेत, या कार्यशाळा अभियानाने दाखवून दिले। विस्तार अधिकारी
तोडकरी यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आलाय। या कार्यशाळा दरम्यान पाणीपट्टी व घरपट्टी कर भरणा करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, कारण ग्रामपंचायत एक संस्था म्हणजे कुटुंब आहे। गाव पातळीवर अनेक प्रश्नांची सोडवणूक काम करताना आर्थिक बाब महत्त्वाची आहे। यासाठी आपण गावात अनेक अडचणी मांडत असतो, पण आपण जबाबदारी आपली घरपट्टी पाणीपट्टी भरणे ही सुद्धा आपल्या कर्तव्य याची आपण काळजी घेतली पाहिजे। यासाठी सर्व नागरिकांनी आपली घरपट्टी पाणीपट्टी इतर कर भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे, असे प्रतिपादन करताना गावातील विधवा मजूर करणाऱ्या महिलांनी श्रीमंती नवाबाई महादेव दिघे यांनी मागील 3 वर्षाची थकीत व चालू घरपट्टी पाणीपट्टी भरून एक वेगळा आदर्श निर्माण केला। यावेळी या महिलेचा सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात आला। तसेच श्रीमती कविता पांडुरंग भोसले, श्रीमती अंजना हनुमंत चव्हाण या विधवा महिलांनी रोज काम करून मजुरी करणाऱ्या महिलांनीही आपली संपूर्ण घरपट्टी व पाणीपट्टी भरून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। यामुळे संपूर्ण राज्याला आपल्या गावाला सेवा वाटावा। महिला या गावातील आहेत याचा आपल्याला अभिमान पाहिजे। याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम करावे असे आशा अधिकारी तोडकरी यांनी व्यक्त केली। अभियान कालावधीत संपूर्ण घरपट्टी पाणीपट्टी भरणार असं आश्वासन व निर्धार गावातील नागरिकांनी केलाय। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।